संदीप पाटील. आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगते. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण आपल्या स्वातंत्र्य दिनाचा 15 ऑगस्ट हा पवित्र दिवस साजरा करत आहोत. 1947 साली हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला, कारण त्या दिवशी भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वराज्य मिळवले. हे स्वातंत्र्य आपल्याला सहज नाही मिळाले, त्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी हसत हसत फाशी स्वीकारली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा अशी हाक दिली. चंद्रशेखर आझाद यांनी मी आझादच राहीन अशी शपथ घेत ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचलले. बिरसा मुंडा यांनी अबुआ डिसूम अबुआ राज म्हणजेच आपल्या भूमीवर आपल्याच माणसांचे राज्य असेल हवे, परक्यांचे नको असे म्हणत इंग्रजांविरुद्ध उठाव केला. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली. महात्मा गांधी यांनी अहिंसात्मक सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलनाद्वारे ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला. अनेक अनामिक स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगवास, छळ आणि यातना सहन करूनही भारत मातेच्या मुक्तीसाठी लढा दिला. आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत, पण त्यासाठी दिलेले बलिदान, त्याग आणि संघर्ष विसरू नये. आपले कर्तव्य आहे की स्वराज्याचे रक्षण करणे. भ्रष्टाचार, निरक्षरता, दारिद्र्य आणि सामाजिक भेदभाव, प्रदूषण यासारख्या नव्या शत्रूंविरुद्ध लढले पाहिजे. चला आपण सर्व मिळून एक भारत घडूया, असा भारत की जो विज्ञान, शिक्षण, प्रगती आणि समानतेत जगात सर्वात अग्रणी असेल. जय हिंद.